यंदाचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कुणाला मिळाले सांगतो. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार कबीर खंदारे, त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पणासाठी आशिष बेंडे यांना आत्म पॅम्पलेटसाठी मिळाला. या आठवड्यातील महाराष्ट्र विशेष आणखी काही घडामोडी सांगतो आपल्या दिल्ली ते मुंबई या मराठी न्यूज रील मधून. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात खनसोली आणि शिळफाटा या दोन्ही बाजूंकडून एकाच वेळी उत्खनन करत 4.8 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामात यश आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या जीडीपी मध्ये एप्रिल जून तिमाहीत 7.8% वाढ झाल्याचे पुण्यात सांगितले. न्हावा शेवाच्या JNPT बंदरात भारतातील पहिल्या हेवी ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा समावेश झाला आहे. या ट्रक्सला स्वॅपेबल बॅटरी आहेत हे विशेष. मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या धाराशिव जिल्ह्यातील लाखी गावात भारतीय लष्कराने हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य केले. 17 ते 30 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातल्या विविध केंद्र सरकारी कार्यालयात हिंदी पखवाडा निमित्त विविध भाषा निगडीत स्पर्धांचे आयोजन होत आहे. या सर्व बातम्यांचे विस्तृत लेख आमच्या बायो मधील लिंकवर उपलब्ध आहेत. आणि हो, PIB मुंबईला फॉलो करताय ना.